नमस्कार. सगळे कसे आहेत? छान आहात ना? छान हसताय ना? आणि हसणारच ना, कारण तुम्ही आमचा कार्यक्रम बघतायत. 6:30 झाले की अगदी मस्तपैकी छान टीव्ही समोर तुम्ही अगदी छान ताई, मावशी, आजी, आत्या सगळे ज्या काय अगदी छान मांडी घालून बसतात. हातामध्ये चहाचा कप, हा त्याचे झुरके घेत हा जो काय तुम्ही आमचा 16 सख्यांचा कार्यक्रम बघत असता आणि तो सगळ्यांना तुम्हाला इतका आवडतो ना, कारण हे तुमचे सगळ्यांचे निरोप आमच्यापर्यंत पोहोचत असतात. खूप छान वाटतं. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील चिंचणी येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज सुद्धा इथे आलेल्या आहेत आपल्याबरोबर 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी. सगळ्या ताई आपला हा 16 सख्यांचा कार्यक्रम रोज आवर्जून बघतात की नाही. त्याच्यामुळे त्या अगदी ठरवून आलेल्या आहेत की प्रत्येक भागामध्ये काय काय होतं, कुठले कुठले खेळ खेळले जातात, मी काय काय मस्करी करतो, कोणाशी कशी कशी मस्करी करतो, हे सगळं त्यांना माहिती आहे. पण तुम्ही ज्या खेळांची तयारी करून आलेली आहात ते खेळ या भागात नसणार आहेत. त्याच्यामुळे आता मजा येणार आहे. तेव्हा सुरुवात करूया आपल्या या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. त्याच्यामुळे सगळे तयार आहेत ना खेळ खेळायला? नक्की, कारण या खेळातूनच होणार आहे हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. या बरं पटापटा आपल्या पहिल्या खेळासाठी या लवकर. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच आता 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहेत. ठीक आहे, ओके ताई, कसं वाटते? खूप छान वाटते. खूप छान वाटते. काय काय तयारी करून आली आहेस? काहीच नाही, आत्ताच पहिल्यांदा आले. काय सकाळपासूनच नव्हते याच्यात, अच्छा, आता जस्ट आले. आता जस्ट आलेली आहेस. ओके, मग जिंकणार ना? हुकमाची राणी होणार? हुकमाची हो किंवा नाही हो, खेळायच्या चान्स मिळाला बस झालं. ये बात है, ताली दे दे इधर, अभी मजा आएगा. चला तर मग आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आपल्या या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. कळलं खेळाचं नाव? खेळाचं नाव काय आपल्या? सूर लावायचे. हसली, तुम्ही केवढं खेचलं ते. हसली ती हसली. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचंय. ठीक आहे, आणि एका क्षणी मी म्हणणारे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. म्हणजे अशी 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 अशी. स्टॅच्यू म्हणल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि एक अत्यंत महत्वाची अट, नजर खाली ठेवायची नाही, असं खाली बघायचं नाही, सरळ किंवा वर बघायचे. ठीक आहे, ओके. आणि म्युझिक प्लीज. पोरी न जाऊ नको दुरी ही रस्ता तुझा धरला, जरा थांब ग पोरी न जाऊ नको दुरी ही रस्ता तुझा धरला. तुला सांगू मी किती वाटते भीतीन जीव माझा घाबरला. तुला सांगू मी किती वाटते भीतीन जीव माझा घाबरला. जरा थांब ग पोरी न जाऊ नको दुरी ही रस्ता तुझा धरला. तुला सांगू मी किती वाटते भीतीन जीव माझा घाबरला. तुला सांगू मी काय गुंडाळ ते थोडं मला सांग. जीव माझा घाबरला. मी लागून झाले दूर. जोरात डान्स करायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्टॅच्यू. आता बघूया कोण बाद होते. 5 ताई बाद होणार आहे, बघूया. तुम आगे चलो हम पीछे से आ रहे. हेच सांगते ताई. ताई तू हसलीस, बाद झालीस. हसलीस तू, बाद झालीस.
अगं हसते एवढी. ओके, बाद झाले. तू बसू शकते. हा, तिथे बसून घे. अरे बापरे, डोळे मिचकावते आणि आता वर बघते. मगासपासून सर किती डोळे हलवते. ताई, बाद झालेली आहेस तू. समोर बाजूला बसू शकते. हा या ताई, ताई डोळे विचकावले. ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. या. अरे कशा पायी हल्ली आणि बाद झाली. त्याच्यामुळे समोर बसू शकते. हिचा मोर्चा कधी संपतोय काय माहिती. कवा धरणं मोर्चाच्या पुढेच आहे. मागचे सगळे गेले घरी निघून. ए ताई, ही की तर मागे इतकी हलतीये ताई. माझ्याकडे कशा पाहिजे बघतीयेस. त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस ताई. तू पुढे बसू शकते. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन त्यांचं. अशा पद्धतीने 5 ताई गेल्यात पुढच्या खेळाकडे. 5 ताई गेल्यात पुढच्या खेळाकडे. अगं हो, गेलीस तू पुढच्या खेळात. जेव्हा धरणं सांगतोय हालना झालीये. हा, मोठी अगदी मोर्चात चालली होती. हा, कसं वाटले? छान वाटलं. पुढच्या खेळात गेलीस तू. हो. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. तुम्ही आलेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप छान वाटते. कसं वाटते ताई, कसं वाटते पुढच्या खेळात? छान वाटते. खूप छान वाटते. हो, ताई, तुला छान वाटते? मस्त वाटते. मस्त वाटते ना हे खेळ. आता हा खेळ खूप मजेशीर आहे, खूप धमाल आहे. हा, या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हा, खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. जवळजवळ काहीतरी भूताची सिरियल बघितल्यासारखं वाटलं. फुंकर प्रेमाची. प्रेम आहे, तिथे प्रेम आहे ना त्याच्यामध्ये. फुंकर प्रेमाची. समोर भाऊजी आहेत. हा, व्हेरी गुड. हा, रेडी. 1 2 3. नंतर मी कसं केलं? प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हा, रेडी. हा, फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची ग. गाडीचा वायपर हलतोय असा. हा, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. खेळाचं नाव कळलेलं तुम्हाला. हा, आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर डिश आहे. डिशमध्ये पीठ आणि पिठाच्या आतमध्ये नाणं आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि नाणं दिसेपर्यंत फुंकर मारत जायचे. ओके, आणि एकदा त्या नाणं दिसलं की ते असं दातात असं पकडायचंय, ओठात म्हणजे आपल्या तोंडात असं पकडायचंय आणि हात वरती करायचंय. जी ताई पहिल्यांदा हात वरती करेल ती असेल पहिली, तिच्यानंतरची दुसरी. ओके, अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे, कळले तुम्हाला खेळाचे नियम? बरं, आपापल्या डिश समोर या. बरं, तयार आहेत? रेडी? हा, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिठाकडे लक्ष द्या. हा, तुमच्याच. ओके, 1 2 आणि व्यवस्थित हात सोडायचे नाही. 1 2 3. अरे अरे देवा, हात वरती. व्हेरी गुड. हा, हो हो, हात वरती. व्हेरी गुड. हा हा हा, शाबाश. व्हेरी गुड. हा, शाबाश. हा, हात वरती. हा हा, सगळ्यांचे चेहरे समोर, सगळ्यांना बघू दे. ओ हो 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 हो. अरे बापरे, ही ताई बघ. थांबा 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 थांबा. आणि ही ताई, आणि हे बघ. अरे बापरे, सगळे जे काय पावडर थापून आले आहेत. हा, हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, जी 2 नंबरची ताई आहे ती आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. 1 नंबरची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. या दोन्ही ताई गेल्यात आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळाकडे. दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांच्या माहेरपणात जरा डोकावून पाहूया. ताई, तुझं नाव सांग. मीरा सावंत, माहेर कुठलं? विजोरी, आणि सासर? पिराची कुरवले.
किती वर्ष झालेत लग्नाला? 26. वर्ष. हो. काय करतात भाऊजी? कारखान्यात आहेत, शेती अधिकारी. कारखाना आहे आणि शेती पण आहे. वा, व्हेरी गुड. बरं, आधी मला सांग, म्हणजे माहेर म्हटल्यानंतर डोळे बंद करतो आपण तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर कोण येतं तुझ्या? आई. काय सांगशील आईबद्दल? 2 महिने झाले ती नाही आहे जगात. किती भावंड तुम्ही? 3 जण आहे. तिघं 2 जण. बहिणी आणि भाऊ एक. 2 बहिणी तुम्ही आणि भाऊ एक. हो. कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी वाढवलं, संस्कार केले, शिकवलं, काय सांगशील त्याबद्दल? भाऊ पण कारखान्यात आहे सर्व्हिसला. अच्छा. वडिलांनी संस्कार खूप चांगले केलेत. बाबांना फोन होतो? हो, 8 दिवसातून त्यांचाच त्या येतो. दिवसातून हो, फोन. 8 दिवसातून. बाबा कसे आहेत आता? चांगले. काय सांगशील या माध्यमातून ताई आईला आणि बाबांना काय सांगशील विशेषतः? सांगते. मी समजू शकतो ताई, 2 महिने झालेले आई जाऊन, त्याच्यामुळे बरंच काय आहे साचून राहिलेलं आहे, पण ते आता बोलू शकत नाही आहेस तू. तुला या दुःखातून स्वतःला सावरण्याचं आणि उभं राहण्याचं बळ ईश्वर लवकरात लवकर देव अशी मी प्रार्थना करतो. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ताई, तुझं नाव सांग. वैशाली संजय सावंत. वैशाली ताई, माहेर कुठलं? शेगाव दोबाला. आणि सासर? चिंचणी. सासर चिंचणी. हो. किती वर्ष झालीत लग्नाला? 22 वर्ष. 22 वर्ष झालेली आहे. हो. कसा आहे 22 वर्षाचा हा संसार? खूप छान आहे. भाऊजी कसे आहेत? मस्त आहेत. कसं काय आधी कुठून आलं होतं स्थळ हे? पाहुण्यांमधनंच आले. इथं अच्छा. पाहुणे आहेत, भाऊजाईची अच्छा. बहीण आहे या गावात. अच्छा, हो का? हा. अच्छा. आणि पहिल्यांदा भाऊजींना कुठे बघितलं? तिच्याच लग्नाला आल्यावर, बहिणीच्या लग्नाला आल्यावर. त्यांनी पण तुला बघितलं? हो. आणि मग या बघाबघीमध्ये एकमेकांना आवडायला लागले? नाही नाही. असं मग? काही नाही झालं. असं काय झालं ना मग? सासऱ्यांनी मला बघितलं होतं लग्नात. अच्छा. त्यांनी विचारलं, मग त्यांनी- देतात का विचारा. अच्छा. हो. मग पहिल्यांदा भाऊजींना कुठे पाहिलं? इथंच लग्नात आल्यावर पाहिलं होतं, पण मला माहित नव्हतं मी इथंच येईन परत. आता हिथं चालेल परत, कसं वाटते? छान वाटतंय. छान वाटते. काय सांगशील माहेरबद्दल? कोण कोण असतं माहेर? माहेरचे खूप छान आहेत माझे सगळे. आई, भाऊ, वडील नाहीत. वडील आत्ता 5-6 वर्ष झाले एक्सपायर झालेत कोरोनात. आई कशी आहे? आई पण छान आहे. आत्ता हे बघायला फक्त वडील पाहिजे होते इथं. 2004ला माझं लग्न झालं, त्यावेळेस इथं काहीच नव्हतं चिंचणीत. मला असं वाटायचं कसं काय दिलंय मला वडिलांनी इथं. पण वडील म्हणले फक्त मी जावयाला बघितले. अगदी लाईटसुद्धा नव्हती त्यावेळेस. पण आज हे चिंचणीचं बघायला फक्त वडील पाहिजे होते इथं. की मी किती खुश आहे या गावात आता. हे बघण्यासाठी फक्त ते पाहिजे होते. कारण या गावाला आता पुरस्कार मिळालाय हो. महाराष्ट्र शासनातर्फे. हो. काय एखादा प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं ताई? नाही, बाबांनाच फक्त मी ओरडले होते, मला कसं काय इथं या गावात दिलं तुम्ही, काय बघितलं. मला माझी गाव तेव्हा आवडतच नव्हतं. झाडे वगैरे काहीच सोय नव्हती या गावात. मग नंतर वडील म्हणले, अगं असं दिवस राहत नसते, कधीतरी ही होईल या दिवसाचं. म्हणून फक्त आत्ता हे गाव बघण्यासाठी ते पाहिजे होते. एवढीच त्यांची खूप आठवण येते. काय सांगशील या माध्यमातून बाबांना? मी आत्ता खूप खुश आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो माझ्यासाठी खूप छान आहे आत्ता मला वाटतंय. पण जेव्हा दिलं तेव्हा वाटत नव्हतं मला असं. सासूबाई पण माझ्या छान होत्या. आत्ता 1 महिना झाले त्या पण एक्सपायर झालेत. हो. हो. कधीच त्यांनी आम्हाला असं सुना असल्यासारखं नाहीच हे केलं. आईशी बोलणं होतं? हो. अजून काय मनातलं व्यक्त व्हायचंय जे साचून राहिले? काही व्यक्त व्हायचंय तुला, बोलायचंय? तुला कसं वाटतं आता हे आज हे बोलतेस? छान वाटतंय आता हे आहे, हेच खूप छान आहे माझ्यासाठी. हो ना? हो. अशी छान राहा, अशी छान हसत राहा. आणि आता आपण शेवटचा खेळ खेळूया. हां, चला तर मग आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. गप्पानंतर सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हे कपात कप सगळेच गप. हा ताई, रेडी? 1 2 3. कपात कप सगळेच कप, कपात कप सगळेच कप. सगळेच कप इथे आहेत, पण कपात कप सगळेच गप. गप. हा, गप. कप नाही. हा,
हरकत नाही, खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर डावा हात मागे ठेवायचे आणि उजव्या हाताने जास्तीत जास्त कप गोळा करायचे. म्हणजे हे असे 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 असे, कळलं? असे हा कप गोळा करायचे. ठीक आहे. आणि जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कप गोळा करेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळलेलं आहे? पण तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि मग त्यानंतर मी 1 2 3 म्हणणार आहे. मग जास्तीत जास्त कप गोळा करायचे. रेडी? 1 2 3. हाँ शाबाश शाबाश. हाँ व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हाँ व्हेरी गुड व्हेरी गुड. घाई करू नका. हाँ घाई करू नका. बाजूला पण पडलेले आहेत इथे. हाँ लवकर. शाबाश शाबाश. 2 आहेत 2 आहेत. हाँ व्हेरी गुड व्हेरी गुड. हाँ व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश शाबाश. तुम्हाला कोण? हाँ तुम्हाला ती ताई धडकते. हाँ व्हेरी गुड व्हेरी गुड. हाँ शाबाश. लवकर 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 लवकर. हाँ सापडणार म्हणजे ते ताई दुसरी कप आमचे चेपूनच टाकते. हा रेडी. हा एक मिनिट. हा ओके. जोरदार टाळ्या. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. पटापटा मोजायचे आहेत. हा पटापटा मोजायचे आहेत. ओके रेडी? 1 2 3 4 5 6 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33. हा 1 2 3 31 32 33 34. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे ही ताई. कसं वाटतंय ताई उपविजेती ठरली असतो? एकदम मस्त वाटते. एकदम मस्त वाटतंय. हिचे 33 आहेत तुझे 34 आहेत तरी पण तू उपविजेती हो, ठरली आहेस. ही सकाळपासून मी 9च घेत होती या व्यक्तीचं. ती माझ्या बरोबर आली. मग ती कशी जिंकला आता येऊन? मी सकाळी 9ला आली इथं. जिंकणार कोण? ही मग कोण जिंकणार? मी. तू जिंकणार. मग उपविजेती होऊन कसं वाटतंय ते छान का म्हणतेस? स्वतः स्पर्धा नाही बघायचं, स्वार्थी नाही. बरं झालं बाई सांगितलंस तू. आणि अर्थातच या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. उपविजेती झालेली असते. खेळ खेळून कसं वाटलं? मस्त वाटलं. मस्त वाटलं की नाही? हो. या कपातून चहा आणि कॉफी भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बसा. बरं प्रेमाने प्रेमाने बोल. हा घ्या कप आणि बसा गप. प्रेमाने बोल प्रेमाने. हा घ्या कप हा घ्या कप आणि बसा गप. बसा ना गप. बसा ना गप. आणि हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. ताई कसं वाटतंय हुकमाची राणी झाली आहे? छान वाटते. छान वाटतंय. हो. असे खेळ कधी खेळली होतीस आधी? नाही. पण मला एक अगदी प्रामाणिकपणे सांगा, अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं तुला? हो, एवढा आनंद झालाय सांगता येणं शब्दात एवढा. डोळे पाणवलेत तुझे? हो. आनंद अश्रू आहेत. सगळ्यात आधी पहिल्यांदा फोन करून कोणाला सांगणार आहेस? मिस्टरांना. मिस्टरांना. ताई तुझ्या डोळ्यातले हे आनंद अश्रू आहेत ना, हे सगळं काही आम्हाला सांगून जात आहे. खरंच खूप छान वाटलं. तुला मनापासून तुझं अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो हो हो. बघितलं ना मंडळी, प्रत्येक भागामध्ये खरंच खूप छान मस्त ताई सगळ्या ताई अगदी छान एन्जॉय करत असतात. आणि इकडनं जेव्हा जातात ना तेव्हा अगदी छान एक हास्य आणि एक आनंद घेऊन जात असतात. आणि त्यांना विचारलं ना की आता जायचं आहे का आता तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये, तर सरळ सांगतात नाही आम्हाला अजून खेळायचं आहे. हीच मजा आहे आमच्या या कार्यक्रमाची. हाच आनंद आणि हाच उत्साह घेऊन मी येतोय पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत. बघायला विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम. त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.